धन्यवाद दत्ता. आदरणीय गुरुजन आणि सर्व मित्रांनो, गिव्ह बॅक ही काही फार वेगळी कन्सेप्ट नाही आहे किंवा ती पब्लिक स्कूलपेक्षा वेगळीसुद्धा नाही आहे. पब्लिक स्कूलचं मोठं वर्तुळ, त्यामध्ये असणारं छोटं वर्तुळ म्हणजे गिव्ह बॅक. माझ्यासह आपल्या सगळ्यांना एक गोष्ट मान्य असेल की आज आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी आपण केवळ पब्लिक स्कूलमुळे आहोत. इयत्ता चौथीपर्यंतचे जे आपले सवंगडी होते, जे आपले वर्गमित्र होते, ते आज ज्या स्थितीत आहेत आणि आपण ज्या स्थितीत आहोत यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि मला वाटतं तो केवळ पब्लिक स्कूलमुळे आहे. आणि असं पब्लिक स्कूल आज दुर्दैवाने दुरावस्थेत आहे. अशा वेळेस आपण पब्लिक स्कूलच्या पुनरुत्थानाकरता काम करणं गरजेचं आहे आणि ते आपले खूप मित्र करतही आहेत. या निमित्ताने मला आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती आहे की यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हायला हवं. आज 5-6 जणांचा आपण जे सन्मानपत्र देऊन सन्मान केला आहे गिव्ह बॅकमध्ये कॉन्ट्रीब्युशनबद्दल, मला वाटतं दत्ता आणि प्रमोद, पुढच्या वेळेस आपल्याला 800 जणांचा सन्मान करायची वेळ यायला पाहिजे. सगळ्या जणांनी त्यात सहभागी झालं पाहिजे. जसं आजच्या या स्नेहसंमेलनाकरता 10 रुपयापासून रजिस्ट्रेशन केले गेले, तसं प्रत्येकाने त्याला जे काही शक्य आहे त्याप्रमाणे आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे. एक छोटीशी गोष्ट सांगतो, म्हणजे छोटा अनुभव सांगतो आणि संपवतो. मालेगावला एका कार्यक्रमात डॉक्टर गिरीश ओक मला भेटले होते, मोठे कलाकार, सिने स्टार कलाकार. आणि गप्पातून असा विषय निघाला कोण कुठे शिकलं वगैरे, तर त्यांना मी पब्लिक स्कूलची कथा सांगितली आणि हेही सांगितलं की दरवर्षी आम्ही एकत्र येतो, स्नेहसंमेलन करतो. त्यांना खूप आश्चर्य वाटलं. ते सुद्धा आपल्या नाशिकचेच पुरुषोत्तम रुंगटा हायस्कूलचे विद्यार्थी. जेव्हा त्यांना कळलं की पब्लिक स्कूल अशा प्रकारे कार्यक्रम दरवर्षी गेल्या 25 वर्षापासून करतं आहे, त्यांनी मग सगळ्या मित्रांना गोळा करायला सुरुवात केली आणि त्याच्या नेक्स्ट इयर त्यांनी रुंगटा हायस्कूलमध्ये सगळ्या मुलांचं स्नेहसंमेलन, माजी विद्यार्थ्यांचं स्नेहसंमेलन घेतलं. आणि गिरीश ओक मोठ्या व्यक्ती आहेत, त्यांच्या आव्हानाला हाक देऊन तिथे खूप विद्यार्थी आले आणि त्यांचा कार्यक्रमही खूप चांगला झाला. पण नंतर पुन्हा एका कार्यक्रम जेव्हा गिरीश ओक साहेब भेटले तेव्हा मी त्यांना विचारलं कसं काय चालू आहे तुमचं स्नेहसंमेलन. ते म्हटले एकदा झालं आणि बंद पडलं. त्याचं कारण असं आहे की त्यांच्यातलं जे बॉन्डिंग आहे आणि आपल्यातलं जे बॉन्डिंग आहे हा त्यातला मूळ फरक आहे. म्हणून 25 वर्षापासून आपण एकत्र येत आहोत आणि त्यांचं एका वर्षानंतर ते बंद पडलेलं आहे. आणि ह्या बॉन्डिंगचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. आपण ज्या स्थितीतून वर आलो आहोत त्याच्याबद्दल आपण ऋणनिर्देश व्यक्त केलाच पाहिजे. आज मी जर इथे आयुक्त म्हणून बोलत असेल तर केवळ आणि केवळ आपले गुरुजन वर्ग आणि आपलं पब्लिक स्कूल याच्यामुळे मी या ठिकाणी आहे. आणि मला वाटतं प्रत्येकाची ही स्थिती आहे. माझी सगळ्यांना मनापासून विनंती आहे की व्हॉट एव्हर पॉसिबल, जे काही शक्य आहे, अगदी 10 रुपयेसुद्धा प्रत्येकाने ऋणनिर्देश केलाच पाहिजे, गिव्ह बॅक केलंच पाहिजे. कारण त्याच्यामुळेच आज आपण जे काही जगतो आहे ते केवळ पब्लिक स्कूलमुळे आणि आपल्या गुरुजन वर्गांमुळे. त्यामुळे माझी पुन्हा एकदा विनंती आहे की सगळ्यांनी आज सहभागी व्हावं आणि पुढील कार्यक्रमात 800 व्यक्तींचा, 800 विद्यार्थ्यांचा, 800 मित्रांचा सत्कार करायची संधी आम्हाला मिळो एवढीच इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा मान्यवरांना मी मनापासून धन्यवाद देतो. दगडू वेंदे आपले फक्त 2 मिनिट घेतोय, तोही पण अतिशय महत्त्वाचा छोटासाच कार्यक्रम आहे, केवळ 1 मिनिटाचा. नमस्कार मंडळी. 2 मिनटं बोलण्यातच निघून जातात, वेळ कळत नाही. गेल्या 6 वर्षापासून 1983चे बॅच विश्वास जऱ्हाड हा एक आपल्या शाळेतून जो 10वीला पहिला येणारा विद्यार्थी असतो त्याला एक हिऱ्याची अंगठी आपण बक्षीस म्हणून देत असतो. तर यावर्षी त्यांनी त्याच्यात बदल केला आहे आणि त्याच्यामध्ये गोल्ड विथ डायमंड असं एक पेंडल तयार केलेलं आहे. आणि ते आत्ता मागच्या वर्षी जो विद्यार्थी आहे दीपक कृष्णा जाधव 2016मध्ये त्याने 81.20% मार्क्स मिळवलेले आहेत. तर या सर्व समितीच्या सदस्यांना मी विनंती करतो की त्यांनी सर्व मिळून ते बक्षीस दीपक कृष्ण जाधव यास द्यावं. सन्माननीय समिती, प्लीज दीपक. सर्वांनी टाळ्या वाजवून त्या आपल्या ज्युनियर विद्यार्थ्याचं विद्यानिकेतन
धन्यवाद. आणि एक अत्यंत महत्त्वाची सूचना आता मी तुम्हाला करीत आहे. जेवणाची व्यवस्था टेरेसवरती झालेली आहे. जाताना डावीकडे 1971 ते 90ची जी बॅच आहे त्यांनी डावीकडे जायचं आहे. उजवीकडे 91 ते 2016 पर्यंतची जी बॅच आहे त्यांनी त्या ठिकाणी जेवणासाठी जायचं आहे. आणि हॉलमध्ये शिक्षक आणि मान्यवर जे आहेत यांची व्यवस्था केलेली आहे. कृपया आपण त्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती.